नमस्कार, सुप्रभात. मी डॉक्टर शैला दिनकर आपटे. आज आपण विष्णू सहस्रनामाच्या 30व्या श्लोकाचा सहज सोपा मराठी अर्थ समजून घेणार आहोत. इदं न मम श्रीकृष्णार्पणमस्तु. श्लोक असा आहे, ओजस तेजो द्युतिधरः प्रकाशात्मा प्रतापना वृद्धा स्पष्टाक्षरो मंत्र चंद्रांशु भास्कर द्युती. आता पहिला शब्द आहे ओजस तेजो द्युतिधर, हा एकच शब्द आहे. त्याच्यामध्ये ओजस आहे, तेजस आहे आणि द्युती पण आहे आणि ह्या सगळ्यांना धारण करणारा असा तो शब्द आहे. तर आपण या प्रत्येका शब्दाचा अर्थ समजून घेऊया. ओजस म्हणजे शरीराचं पौरुषत्व, म्हणजे शरीराचं सौष्ठव आपण जे म्हणतो. म्हणजे शरीर जर पुष्ट असेल, शरीर जर चांगलं तेजस्वी दिसत असेल तर त्याला म्हणायचं ओजस, म्हणजे शरीरामध्ये काहीतरी ओज दिसतंय असं आपण म्हणतो. तेजस म्हणजे तेज, पण हे तेज म्हणजे काय की जेव्हा तुमच्या तपाचं किंवा मंत्राचं तुमच्या शरीरामध्ये तेज निर्माण होतं त्याला म्हणायचं तेजस. आणि द्युती म्हणजे काय की धा म्हणजे धारण करणे, त्यामुळे द्युती म्हणजे हे सौंदर्य धारण करणारा किंवा त्याच्याकडे एखादी अशी गोष्ट आहे की हा सौंदर्य धारण करणारा आहे असं लोकांना सूचित करतंय. अशा या तिन्ही संज्ञा वेगवेगळ्या स्तरावरची परिपूर्णता दाखवतात. म्हणजे एक शरीरामध्ये असलेलं सौष्ठव त्याची परिपूर्णता, एक तुमची ध्यानाचं तेज जे असतं त्याची परिपूर्णता आणि तिसरी सौंदर्याची परिपूर्णता, म्हणजे एकूणच सगळं तुमच्या शरीरामध्ये जे आभा प्रदर्शित होते त्याचं द्योतक. तर या तिन्ही संज्ञा एकत्रित मिळून हा शब्द झालाय ओजस तेजो द्युतिधरः. आता त्याचा अर्थ असा की आपल्याला पौरुषत्व जतन करून त्याच्या परिपूर्ण संतुलनाने शारीरिक आरोग्य चमकते. म्हणजे जेव्हा तुमचं शरीर सौष्ठव चांगलं असतं तेव्हा शरीराचं आरोग्य हे तुमच्या एकूण देहयष्टीवरनं किंवा तुमच्या एकूण व्यक्तिमत्वावरनं प्रगट होतं. मग त्याच्यामध्ये ध्यानामुळे जर त्याच्यामध्ये परिपूर्णता आली, म्हणजे तुम्ही जर चांगल्या प्रकारे ध्यान करू शकला तर त्या ध्यानाचं एक तेज तुमच्या चेहऱ्यावरती उमटतं. या तेजाला आपल्या शास्त्रामध्ये तेजस असं म्हटलं गेलेलं आहे. आता ज्या योग्यानी ओजस संपादन केलंय आणि तेजसही संपादन केलेलं आहे त्याला कालांतराने तो संत बनतो, म्हणजे त्याला दैवी साक्षात्कार होतो. अशा वेळेला त्याच्या चेहऱ्याच्या भोवती आपल्याला एक वलय दिसतं, म्हणजे देवत्वाची आभा दिसते. यालाच म्हणायचं द्युती, आणि ती द्युती धारण करणारा असा तो, अशी ती व्यक्ती. तर अशा या सगळ्या गोष्टी एकत्रित असणारं कोण आहे तर अर्थातच भगवंत. काही संत लोक अशा संज्ञांच्या जवळपास जातात आणि त्यांचं तेज म्हणजे आपल्याला त्यांच्या भोवती वलय दिसतं स्पष्टपणे, ज्याला आपण आभा म्हणतो. दुसरा शब्द आहे प्रकाशात्मा, म्हणजे प्रकाश, आत्म्याला आत्म्याचे प्रकाशन करणारा. आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये आत्मा आहे आणि हा आत्मा प्रकाश रूपाने आपल्याला प्रकाशित करतो, म्हणजे आपले सर्व अनुभव तो प्रकाशित करतो. कारण आत्मा आत बसलाय म्हणूनच आपण सगळी कार्य करू शकतो आणि ती सगळी कार्य करताना आपल्याला चैतन्याचा अनुभव येतो, म्हणजे आपल्या अंगात चैतन्य आहे म्हणूनच आपण हे काम करू शकतो हे आपल्याला लक्षात येतं. आणि हा आत बसलेला कोण आहे तर ते परब्रह्माचाच अंश आहे. कारण गीतेमध्ये म्हटलेलं आहे ममेव अंशो जीवलोके जीवभूत सनातना, म्हणजे भगवंतांचाच अंश आहे आपल्या शरीरामध्ये आणि त्याला आपण आत्मा म्हणतो. आणि हा आत्मा आपले सगळे अनुभव प्रकाशित करतो. आपल्या अंतःकरणामध्ये तो प्रकाश रूपाने वसलेला आहे. तिसरा शब्द आहे प्रतापना, म्हणजे जो स्वतःला ऊर्जा आणि शीतलता म्हणून प्रगट करतो. अर्थातच शीतलता म्हणजे चंद्र आणि ऊर्जा किंवा उष्णता म्हणजे सूर्य. म्हणजे सूर्य आणि चंद्र रूपाने भगवंतच आपल्याला ऊर्जा आणि शीतलता प्रदान करत असतात. तसेच जो पृथ्वीमध्ये शिरून आपली शक्ती पृथ्वीमध्ये तो ओततो आणि काय करतो तर सगळ्या ज्या वनस्पती, ज्या औषधी वनस्पती आहेत त्यांचं पोषण करतो आपल्या तेजाने. तर हे सगळे चंद्राचे गुणधर्म आहेत. तर त्या या संदर्भी
संदर्भाने गीतेमध्ये पण 15व्या अध्याय श्लोक आहे. यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेखिलम् यच्चंद्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम्. हे सगळं माझंच तेज आहे. सूर्याचं तेज, चंद्राचं तेज आणि अग्नीमधलं असलेलं तेज, हे सगळं माझंच तेज आहे असं तू समज, असं भगवंत सांगतात. त्याच्या पुढे म्हणतात, गामा विश्वचे भूतानी धारयाम्यहमोजसा पुष्णामी चौषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मका. म्हणजे सोम म्हणजे चंद्र, आणि चंद्राच्या तेजामुळे वनस्पतींचं पोषण होतं. सोमो भूत्वा रसात्मका पुष्णामी चौषधी सर्वा, औषधी वनस्पतींचं पोषण होतं. या दृष्टीने भगवंतांचं एक नाव प्रतापनः. तिसरा शब्द आहे रुद्धः. सगळ्या दृष्टीने जो परिपूर्ण आहे, ज्याच्यामध्ये परम वैभव आहे, किंवा सगळ्या सगळ्या सौंदर्याचं, परम वैभवाचं, संपत्तीचं, सगळ्याचा एकूण स्रोत कोण आहे, तर भगवंत आहेत. त्यांच्यापासूनच हे सगळी समृद्धी, वैभव, सौंदर्य इतर लोकांना प्रदान केलं जातं. म्हणजे सगळ्याचा साठा असलेलं कोण आहे, तर रुद्धः म्हणजे परमेश्वर. हे भगवंतांचं एक नाव. स्पष्टाक्षरा. आता भगवंतांना सूचित करायचं असेल तर आपण हा ओम हा शब्द वापरतो, आणि हा ओमचा जो ध्वनी आहे, तो ध्वनी त्याच्या चिन्हाद्वारे, हे जे चिन्ह आहे ते एक विशिष्ट आहे, उ आणि म असा त्याचा मिळून तो ओम तयार झालेला आहे. तर या चिन्हाद्वारे त्याचा ध्वनी स्पष्टपणे सूचित होतो. म्हणजे म्हणून त्याला स्पष्टाक्षरा म्हटलं. म्हणजे भगवंतांचं अस्तित्व या ओम या चिन्हाद्वारे प्रगट होतो. स्पष्टाक्षर, अक्षर म्हणजे अविनाशी, ज्याचा नाश होत नाही असं. जेव्हा आपलं मन शांत होतं, आपले आचार विचार उदात्त होतात, तेव्हा आपल्याला अविनाशी असा जो आतला एक आपल्याकडे एक अक्षर घटक आहे, त्याचं आपल्याला प्रचिती येते, किंवा आपल्याला परमात्मा किंवा ब्रह्म याची स्पष्ट समज प्राप्त होते. त्यामुळे स्पष्ट समज ज्या अक्षरामुळे होते, आणि असा जो अविनाशी घटक आहे त्याला म्हणायचं स्पष्टाक्षरा. म्हणजे भगवंतांचंच नाव आहे. मंत्र. वेदांमध्ये असे मंत्र आहेत की जे आपल्याला थेट अतिंद्रिय अनुभव देतात. म्हणजे भगवंतांशी आपल्याला जोडून देतात. आपण योग्य रीतीने ध्यान केलं तर आपण बऱ्याचशा गोष्टींमधनं तरून जाऊ शकतो. आपल्याला असा बऱ्याच लोकांना अनुभव असेल की मंत्र म्हटल्यामुळे, मंत्रोच्चार कायम करत राहिल्यामुळे आपल्या अंगामध्ये एक ऊर्जा निर्माण होते, आणि आलेल्या संकटांना आपण सहजपणे त्याच्यातून तरून जाऊ शकतो. हा अनुभव अनेकांना असेल. परमात्म्याच्या परमस्वरूपाचे अनुभव हे मंत्र देत असतात. चंद्रांशुः म्हणजे चंद्राची किरणे. आता चंद्राची किरणे ही कशामुळे जन्माला झाली? कारण चंद्रामध्ये असलेली शीतलता, शांतता, सौंदर्य, हे जे सगळं आपल्या मनाला भावतं, पण ते कशामुळे निर्माण झालेले आहे, ते भगवंतांनीच चंद्राला प्रदान केलेलं आहे. तर चंद्र आणि सूर्य ही भगवंतांचीच निर्मिती आहे. चंद्रामुळे आपल्याला छान शांतता मिळते, आणि विष्णूच्या असीम शांतीचं ते प्रतिबिंब आहे असं म्हटलं तर काही गैर ठरणार नाही. तसंच भास्कर द्युती, सूर्याचं जे तेज आहे, भगवंतांनी एकच मोठा दिवा लावून ठेवलाय ज्याच्यामुळे सगळीकडे प्रकाश पडतो. आणि हे जे सूर्याचं तेज आहे ते भगवंतांचंच आहे. भगवंतांनीच गीतेमध्ये स्वतःच सांगितलंय की सूर्य चंद्राचं तेज आहे ते माझंच तेज आहे असं समज, असं ते भगवंत अर्जुनाला सांगतात. त्यामुळे सूर्य हा शाश्वत ऊर्जेचा खजिना आहे, आणि तो सगळ्या प्राणी मात्रांना सांभाळता येतो. सूर्यप्रकाश असल्यामुळे, सभोवताली सूर्यप्रकाश असल्यामुळे, दररोज सकाळी सूर्य उगवत असल्यामुळे आपलं सगळं हे रहाट-गाडगं चालू राहतं. तर सूर्य हा अलिप्त राहतो, पण आपल्याला सगळ्यांना आशीर्वाद देतो, आपल्याला तेज प्रदान करतो. पण हे तेज कोणाचं आहे, तर भगवंतांचंच आहे. तर एकूण या श्लोकामध्ये असं सांगितलंय की ओजस, तेजस आणि देवत्वाची आभा हे सर्व एकत्रित असलेले एकमेव कोण आहेत, तर भगवंत. ते आभा म्हणजे आपण ऑरा म्हणतो. तर जो सर्वांच्या अंतःकरणामध्ये प्रकाश रूपाने अस्तित्वात आहे, म्हणजे तो आत्मा आहे, जो स्वतःला ऊर्जा आणि शीतलता म्हणून प्रगट करतो. कसे प्रगट करतो, तर चंद्राच्या रूपाने शीतलता म्हणून प्रगट करतो, आणि सूर्याच्या रूपाने ऊर्जा म्हणून प्रगट करतो. सर्व समृद्धींनी परिपूर्ण असलेलं, किंवा त्या सर्व समृद्धींचा
खजिना साठा असलेलं कोण आहे तर भगवंत. ओमचा ध्वनी हा चिन्हद्वारे स्पष्टपणे सूचित केलं जातं आणि त्याच्यामुळे आपल्याला अक्षर ब्रह्माची थोडीशी चुणूक मिळते. परमात्म्याच्या परमस्वरूपाचे अनुभव देणारे जे मंत्र आहेत ते मानवाने जपलेच पाहिजेत आणि बऱ्याच लोकांना असा अनुभव असेल की मंत्र जपामुळे आपल्याला सामर्थ्य प्राप्त होतो, आपल्या अडचणी दूर होतात. तसेच चंद्राच्या किरणांमुळे आपल्याला शीतलता प्रदान होते आणि सूर्याच्या तेजामुळे आपण आपण सगळं आपलं जीवन जे चाललंय ते सूर्याच्या तेजामुळेच चाललेलं आहे. धन्यवाद.